काय या सरपंचाला करावं, रस्ता सुद्धा नीट केला नाही यांनी. काय रस्ता केलाय असला भांजेचा पोटचा, नुसते पैसे खिशात घालायला पाहिजे यांना. थांबा, हे काय रस्ता आहे का? काय झालं महाराज? काय हे रस्ता चालता येते का? तुम्हाला काय पाहिजे सांगा बरं. काय पाहिजे म्हणजे रस्ता पाहिजे, रस्ता नाही बरोबर, काय नाही, काय करताय काय तुम्ही? रस्ता करू, ऐका ना तुम्ही, ऐका ना तुम्ही जराशी ही करीत जा, हे करा तुम्ही, मग काय बोलू नका कोणापाशी. बर बर, खरंच एक नंबर सरपंच आहे बरं का. तालुक्यात सरपंच असा नाही. मग सरपंचाच्या काय खिशातून पैसे येतात काय? आईला गाडीने रातच्या धोका दिला. तिला आताच बंद पडायचं होतं. आईला बंड्याला तरी फोन लावतो. आईला या गाण्याच्या मागं 12 महिने 18 काय 37 दिलं. चल जाऊ दे, आता चलत जातो. पहिला आज बी अमावस्याची रात्री असं ना, मला बी गाणं पहिला म्हणतात. कोण खाते मग काय रे? राम 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 आता काय खरं नाही. काय झालं गाडी तिच्याला बंद पडली. मला उचल पाहिजे, ₹1,00,000 पाहिजे जन्म मला बंद गाडी आणायची. पहिलं तर 2 लिटर दूध ₹1,00,000 कशी उचल द्यायची तुला? पहिले 20 खेडे वाजी उचल देतो का नाही? देऊ का दुसरीकडे? जावा दुसरीकडे, माझे ₹20,000 आणून द्या पहिले. चेअरमन कडे पैसे द्यायला दुसरीकडे चाललो. नाही नाही, ह्या वर्ष नाही. काय काय मग आपण नाही नाही नाही, ह्या वर्ष पाहून का आम्हाला नाही नाही, मग ते जमत नाही खाण्याचं. जेवणाच काढून येतो तुमच्याकडे? नाही बाग तेवढ्या का? तेवढ्या कोर बरी भाकरीत काय पोट भरत? 12 भाकरी लागते माझी. नाही नाही, माझं पोटाची आबळ होती पर मांड्या कसं चल चलू काय एवढं आमचं यावंच लागेल. तुम्हाला काय आमच्या प्रेम आहे नाही आबा? नाही ना, यायला काय नाही, तैरच होतो पण बघू मग अजून टाइम आहे या जायला. जाऊ दे त्याला. आज पोरांनो कुणी बाहेर निघू नका, आज आमुष्य आहे. अरे पोरांनो, काल रात्री म्याले मोठा आवाज ऐकला, तुम्ही ऐकला का? नाही रे, मी नाही ऐकला. आयला रात्री बायांचा काहीतरी विषय चालला होता. हो आजी, रात्री बायांचा काय विषय चालला होता? थांबा पाया पडू दिवस. अरे गणे पळताना बघितला मी रोडने. राम 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 राम. हो गण काल रात्री काय झालं? राम राम काय म्हणलं तुम्ही लगेच तरी पळत आला जोर-जोर? काही विचारू नको. होतंय काय नेमकं तुम्हाला? राम 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 राम. काय मग विचारतात पत्रा बऱ्या माझा लेकरा आले थंडी ताप म्हणलं त्या हात जळीचा जाळा करून टाका त्या. राम 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 राम. कुठे आपण त्या झाडा खालून जाऊ नका. राम 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 राम. काय झालंय गुरु? काय नाही काय नाही. अरे एवढा कोण घाबरलाय? काय नाही काय नाही. अरे सांग की आम्हाला काय झालंय काल रात्री? राम 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 राम. त्या रस्त्याने त्या झाडा खालून जाऊ नका. कुठून? तिथं त्या झाडा खालून. काय झालं? राम 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 राम. त्याची एक भूत आहे, एक बाई सारखं भूत आहे.
गणू मामाला काय झालं असं रो काढात्री लुईस भेलता आपण गेलतो घाबरला गाड्या काय झालं पोराव? गणू मामाला 100% झपाटले लागा मग रगीत बसलाच लागतो हा बसला होता आम्ही गेलतो नेमकं काय झालं? अहो काल रात्री ती चिचापासून वरडत आलता ना तेव्हा रस्त्याने पळत कोणची झाली? ते आपाच्या वावरात चीच नाही हो त्या चिचा खाली म्हणतोय मी आपाच्यावर द्यायची त्यांना जंपूस. आता आपाकडे जाऊन विचारू काय चल चला 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 वेळ नका झाला काय रे पोराव तुमच्याकडे एक काम आहे बर आमच्या सहाय्याने काय कुठं नाही केला काय दिलं त्याला तेवढंच काम आहे. मी काय केलंय म्हातारे? काल गणू मामा तुमच्या रानातून आलता त्याला चिचाव काहीतरी दिसलंय त्याला हिवताप आलाय दुखणं आलंय त्याला घरी आपा काय घटना घडली होती एक आमच्या रानाची झाडे एका बाईने फाशी घेतली ते झाड शेतात त्या रानात एक चित्र झाडे तिला हाडवली ती अख्या गावाला तरली आणि अजून देणार आहे म्हाताऱ्याचं काय ऐकतात? तुला काय कळत आहे का आईचा भोसाड यांचे तिथं वळण आहे का होय आमच्या काय अप्पा काय चाललंय? ती पोरं सारखे आमच्या वावरावर हागत येते जाऊन त्या पोरं सोडा येतं ती. अरे आले 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 आधी ये ना इकडे साबण गेली डोळ्यात. अजून थोडा फिसका नाही केला डोळ्यात साबण गेले. हा होय अप्पा तुम्ही सांगितलेलं खरं आहे काय हो तुम्हाला जर विश्वास नसेल माझ्यावर तर नमन माळून देवरशी आणून त्याला घ्या अरे पोरांनो तुम्हाला आपण सांगितलं खरं वाटतंय का रे आला का खरंच वाटतंय आपण काय करू सगळे गावातले मोठाले पोरं घेऊ आणि देवऋषाकडे जाऊ काय असेल ती गणूचं नीट वाकडं करू जाऊ मग मोठाले पोरं घेऊ सगळे आणि देवऋषाकडे जाऊ चालतं स्वाहा ओम भट 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 स्वाहा काय बाबा लय मोठं संकट आलंय गाव. आता तुम्हीच वाचू शकता बाबा आम्हाला. काय संकट ती गोनाला हाडळ लागली काही करा पण तुमच्या वाचवा गावचा प्रश्न आहे तुमचं तुम्ही बघा नाही बाबा तुमची सेवा नाही होणार आहे. नाही 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 तुमचं तुम्हीच बघा नाही ना तुम्हाला यावंच लागेल बाबा. तुम्हाला यावंच लागणार आहे नाही 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 तुमचं तुम्ही बघा तुमच्या गावचा प्रश्न आहे नाही बाबा. झालं पोरांनो त्या गणूला हाडळे झपाटले बाबा त्या दिवशी. आमोशाच्या रात्रीनं तो एकटा गाडी येत होता का तिथं चिंचाचं झाड होतं हा बाबा. तिथं तिघ जण हाडळ हाय बघ एक मेलेला बाबा फाशी घेऊन मेलेला हाय बघ एक बाळातीन हाय बघ लय जणांना लागलेले आहेत बघ ते हा बाबा. खरंय काही अरे ते तुम्ही यावर उपाय काढा बाबा काहीतरी. बर 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 त्याला घेऊन या माझ्याकडे बाबा त्या लय थंडी ताप आलाय तो रगेमध्ये पडलाय तो काय येईनाच. त्याला यावाच लागन गादी घेऊन त्याशिवाय काय त्याला फरक पडणार नाही जबर लागलेलं आहे काही तुमच्या घरी घेऊन येतो आता. गादी घेऊन यावाच लागन त्याला ओम भट स्वाहा 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 गणू बरं वाटतंय का आता बरं वाटतंय का नाही गणू मामा तांत्रिकाकडे जायचंय नाही 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 गाव सोडून पण येणार नाही ए गप्पे तिकडे गेल्याशिवाय पर्याय नाही 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 मला गाव सोडून पण येणार नाही भूत पावायचं असलं तिकडे जावंच लागेल चला की राव एकदा राम 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 एकदा चला की राव
तू तिथं आला तर तुझ्या अंगातलं भूत निघल. ज्याचं जायचं त्यालाच कळतं. आपण त्याशिवाय नाही ती निघणार. तू बघितलं असं तुला माहिती झालं असं ती कसं काय ती लय बेकारी ती. जावं लागेल म्हणून. नाही 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 ज्याचं जायचं त्यालाच कळतं. त्याशिवाय नीटच होणार नाही. नाही 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 गाव सोडून पण मी तिथे येणार नाही अजिबात तुम्हाला आत्ताच सांगतोय. भूत नाही जाणार पण तसं नाही म्हणून. नाही 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 गणू आपल्या भूताकडनं जायचं आपल्याला. देवराष्ट्राच्या घरी जायचं आपल्याला. नाही 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 तिथं झाड फिरून कुठे बी तिथं काय येणार नाही. तिकडे नाही जायचं आपल्याला. देवराष्ट्राच्या घरी जायचंय. कुठे देवरस्ती देवरस्तीच्या घरी जायचं आपल्याला. देवराष्ट्राच्या घरी जावंच लागणार. काय करीन तो काय करीन ते तोडगा काढीन ती काय झालंय ती. पण नीट व्हायचं म्हणजे जावं लागणार. तुमची सत्ता पण येते. हा जाऊ येणार आपण. नाही. उद्या जाऊ. बघू काय म्हणतोय तो. जाऊ मग उद्या. कुठून आलास? कुठून नाही कुठून आलास? कुठून नाही द्यावा. काय पाहिजे तुला? काय नाही कस काय मग बाळकाच्या अंगात शिरलास? कस काय शिरलास? चल बोल बोल. चिचाव कस काय? तुला बालक कस काय पटला? अख्खं गाव काय मेलं होतं का? निवारण करावाच लागल. 12 वाजता चिचाच्या झाडाखाली घेऊन येत नाही ती करावं लागल. राम 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 राम. ह्याचं जबर आहे. तुम्हाला करावं लागल. जिथं लागलंय तिथंच ही करावं लागल. रातच्या 12 वाजता तिथं जाऊन उतारा करावा लागल. ही जबर लागलेला आहे. तुम्हाला गुणधर्म पाहिजे ना असल्या तर तुम्हाला तिथं करावं लागल. पण ती तुम्हाला करावंच लागल. 100% करू. तुम्हाला गुण त्याशिवाय येणार नाही. ती करावंच लागेल. तिथं झाडाखाली जबर आहे. 3 जण गेलेले तर एक पाशी घेऊन मेलेला आहे. एक बाळाची नाही. एक हाडळ आहे चिताखाली. लग्नाच्या अगोदरच मेलेली आहे. ती कुठं बी लटकती अशी अमुक तमुक काही बी होती. बरे तुम्हाला करावंच लागल. गुणधर्म पाहिजे ना असला उद्याच्याला यावाच लागल. सगळं झाडाखाली तुला यावाच लागल. सगळी विधी मार्गी तिथं ही करावं लागल. तुला कस काय नाही ती बघतो मी. यावाच लागल तुला. त्याशिवाय तुला सुट्टी नाही. नाही तर गोपनीने छानीन. गोपनीने छानीन. अप्पा तुमच्या तिथं वावरात हाडळे म्हणते हे खरं आहे का? दाटुने सर गावाने हागून घाण केली असे लोक म्हणत होते ना. हागून घाण केली त्याच्यामुळे मग मी आपलं म्हणलं हाडळे. लोक असे म्हणायचे तुमच्या वावरात हायची चव हाडळ हायची चव हाडळ. काय
खाली बस बस बस. साक्षांत तुम्हाला ह्या चिताच्या झाडातली हडळ काढून दावणार आहे मी बर का. आणि फक्त कालवा बी करायचं नाही काहीच नाही. तुम्हाला साक्षांत हडळ दावून निघली तर कुणी कालवा बी करायचा नाही काहीच नाही. साक्षांत काढून दावणार तरच मला देवऋषी म्हणा नाही तर म्हणू नका. सोडा तुम्ही त्याला सोडा बघतो मी सोडा. चल निघ बाहेर आले मी. चल निघ बाहेर. चल कोण आहे काय चल निघ. चल 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 निघ. चल निघ. कुठून आलीस काय झाली चल बोल निघ. चल निघ. चल निघ. मिते सोडा सोडा कोण चिंट्या अख्ख्या गावाला यायला लावलेला का तू काय करतो. सोडा सोडा मला काय केलं तू काय करतो. अरे मी काय नाही केलं त्या आप्पानी मला पाठीले. त्या आप्पाला विचार. पाटील तुला इथं त्या आप्पाला विचार. अरे बरोबर काय केलं तुम्ही. मी काय केले तुम्ही काहीतरी केलंय का काय केलंय. काय नाही केलं. अहो अख्ख्या गावाला तुम्ही याड लावलंय. मी लावले काय मग काय केलं काय तुमची विचार. अहो आप्पा याला काय केलंय तुम्ही. मी काय केलंय त्याला आप्पा आता तरी खरं बोला की राव. काय केलंय. अहो आप्पा हे काय याड आहे काय तुमचं नाव घ्यायला. आम्हाला सारखं सारखं विचारलंय तरी ते तुमचंच नाव घेते. बसाई कशी अहो आप्पा तुम्ही हे काय केलं. अख्खं गाव त्या हडळणीच्या नावाखाली भेलय. आवाज घाण केले माझं. अहो मग तुम्ही सांगायचं असतं. हागायचं तुम्ही सांगायचं असतं आम्हाला मग आधी काय सांगायचं. अहो आप्पा तुम्ही जर मला सांगितलं असतं तर आपण सरपंचाला सांगितलं असतं. सरपंच जाऊन हागतोय का तिथं. ही सगळे लोक आमच्यावर हागायचं त्याच्यामुळे या पोराला हाडळ केले. अहो आप्पा तुमचं झालं पण याच्यामुळे गावात किती मोठा राडा झालाय. इकडे राडा केलाय आमच्यावर हागू. माझ्या चुकलं वा इथून काय बोलणार नाही. चला आता पोरानो आमुष्याची रात्र लय उशीर झालाय घरी जायचं. काय लागा जिंट्या असं कोणाचं काय ऐकायचं नसतं. अरे भूत पीत काय नसतं. ही सगळी अंधश्रद्धा आहे. हे ती ह्या ना पडद्याच्या गोष्टी व्हिडिओ घे मोबाईल बुक उषाताई चल उषाताई चल ना
काय काढता पण तुझी स्टाईल अरे पण काय काढू तू बंद कर जिंजे सोडायचे बंद कर ना गडी शेवटला लावायची तर मोबाईल सेल कर गडी बर आढळली एका गावाला तरली आणि अजून देणार बस ठुकड्या